लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। बीड एकात्मिक बाल विकास सेवा योजना महिला आणि बाल कल्याण विकास विभागाच्या माध्यमातून अंगणवाडी योजना राबवण्यात येते। या योजनेअंतर्गत अंगणवाडीतील 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांचा भौतिक, शारीरिक आणि सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याचे ध्येय आहे। या मुलांना पोषणयुक्त आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, आरोग्य शिक्षण औपचारिक शालेय शिक्षण केंद्रातून देण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र स्मार्ट अंगणवाडी कागदावरच राहिल्या असून कंत्राटदार पोहोचण्यासाठी अनावश्यक गोष्टीवर भरमसाठ खर्च होत असतानाच मूलभूत सुविधा, मुलांना सुरक्षित निवारा, पिण्याचे शुद्ध पाणी, वीज पुरवठा तसेच दरवाजे, खिडक्या दुरुस्ती आणि स्वच्छतागृहांची वानव असल्याची आढळून येते। मी अंगणवाडी क्रमांक लिंबा गणेश 2 तर आमचे पत्रे गळतात, त्याच्यामुळे मुलांना बसण्याची अडचण येते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाईट नसल्यामुळे पाण्याची गैरसोय आहे आणि माझ्या मदतनीसला ह्याच्यावरून फिल्टरवरून पाणी आणावं लागतंय। एकदम 1-2 किलोमीटर आहे फिल्टर, पण मग आमची पाण्याची पण गैरसोय होती। आणि तिसरी गोष्ट म्हणजे मुलांना बाथरूम नाही, बाथरूमची पण गैरसोय आहे। येतात सरपत्रे बऱ्याच ठिकाणी गळालेले आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे लाईट अभावी फिल्टर असेल किंवा LED टीव्ही असेल ते केवळ गुत्तेदार पोचण्यासाठी ठेवलेले आहेत, ते वापरात येण्यात येत नाहीत। तिसरी गोष्ट स्वच्छता, या ठिकाणी लहान मुलांना स्वच्छतागृह नाहीये, पाणी फिल्टर वापरत नसल्यामुळं जे अंगणवाडी मदतनीस जे आहेत त्यांना बाहेरनं पाणी आणावं लागतं। अत्यंत दुरावस्था आहे। बऱ्याच ठिकाणी इमारती नाहीये, झाडाखाली अंगणवाड्या भरतात आणि अंगणवाडी सेविका संबंधित प्रकारांमध्ये वारंवार वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करतात की आम्हाला या सोयींची आवश्यकता आहे। त्याचबरोबर ग्रामपंचायत जे आहे ते ग्रामपंचायत सुद्धा या गोष्टीकडे लक्ष देत नाही। एकंदरीत जर पाहिलं आपण तर या मुलांकडे लक्ष देणार कोण? संबंधित प्रकरणी आम्ही गेल्या वर्षी महिला व बाल कल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनाही लेखी निवेदन दिलं होतं, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता, मात्र अजून या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही। संबंधित प्रकरणी डॉक्टर गणेश ढवळे यांनी मंत्री आदिती तटकरे यांना प्रत्यक्ष भेटून लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती। मराठवाड्यात 638 अंगणवाड्यांची कामे रखडली तर 95 कामे वर्ष उलटूनही सुरूच नाहीत। 37.96 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता, ही माहिती समोर आली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र, बाबासाहेब मनेरे, बीड प्रतिनिधी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.